अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मंडळी, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा जर आपल्या डोक्यावर हात असेल तर जीवनात कितीही दुःख संकट येऊ द्या, ते आपल्याजवळ येऊ शकत नाही, कारण साक्षात ब्रह्मांड नायकाचा हात आपल्यावर आहे. अहो मंडळी, मग येत्या 20 मार्च 2026ला महाराजांचा प्रगट दिन आला आहे. मग या महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपण सुद्धा महाराजांसाठी काही देणं लागतो. मग महाराज तुम्हाला काही मौल्यवान वस्तू मागतात का? मौल्यवान वस्त्र मागतात का? नाही, महाराज फक्त तुम्हाला सेवा मागतात. मग आपल्याला मनोभावे ही प्रभावी सेवा करायची आहे. जे नशिबात नाही ते सुद्धा आपलं पूर्ण होणार आहे. आपली एखादी इच्छा असेल ती सुद्धा 100% पूर्ण होणार आहे. आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे. अतिशय प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय सेवा आहे, ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण. मग आपल्याला येत्या 14 मार्च 2026 पासून ते 20 मार्च 2026 पर्यंत ही 7 दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. आता ते पारायण कसं करावं, काही नियम आहेत का? अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पाठवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्यावर अनेकांना स्वामी महाराजांची प्रचिती आली आहे. आणि ब्रह्मांड नायकांचा प्रगट दिन येत्या 20 मार्च 2026ला आला आहे. खरंच स्वामी भक्तांसाठी हा दिवस अगदी सोन्याहून पिवळा आहे. या दिवशी महाराजांचा आपल्यावर अखंड वरदहस्त राहावा यासाठी अनेक स्वामी भक्त काही ना काही पूजा अर्चा सेवा करत असतात. मग मंडळी, आपल्याला सुद्धा येत्या 20 मार्च पर्यंत 7 दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. कसं करावं? 7 दिवसीय करा, 3 दिवसीय करा, 1 दिवसीय करा, 5 दिवसीय करा, तुमच्याकडे जसा वेळ असेल तसा करा. पण मी तुम्हाला 7 दिवसीय पारायण कसं करायचं ते सांगणार आहे. आता आपल्याकडे वेळ नाही, पण महाराजांची सेवा करायची आहे. मग अगदी 10 मिनिटांमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचून होऊन जातात. अगदी तुम्ही जर नवीन असाल तर 10 मिनिटं लागेल, पण तुम्ही जर ही सेवा कंटिन्यू करत असाल, रोज वाचत असाल, तर तुम्हाला मिनिमम मोजून 7 आणि 8च मिनिटं लागणार आहे. सेवा करायची. काय करायचं तर 14 तारखेला सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं. ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे त्या ठिकाणी जागा स्वच्छ पुसून घ्या. मांडणीला जागा नसेल तर देवघराच्या समोर सुद्धा तुम्ही पोथी घेऊन पारायण सुरुवात केली तरीही चालेल. ही जागा स्वच्छ पुसायची आहे. पिवळ्या रंगाची वस्त्र खाली टाकायची आहे. महाराजांचा फोटो असेल मांडायचा आहे. त्यानंतर आपल्याला अखंड दिवा लावून घ्यायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर महाराजांना पिवळ्या रंगाची वस्त्र, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. गंध अक्षता लावायची आहे. मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे. फळं म्हणून तुम्हाला काही प्रसाद ठेवायचा आहे. किंवा पिवळ्या रंगाची मिठाई आणता आली तर पिवळ्या रंगाची मिठाई आणायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला संकल्पयुक्त पाठ करायचा आहे. आता तुमची एखादी इच्छा आहे, आर्थिक समस्या असो, नोकरीची असो, विवाहाच्या अडचणी असो किंवा आजाराच्या काही समस्या असेल तर तुम्हाला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. मी तृप्ती, माझं नाव, माझं गोत्र माहीत नसेल तर काश्यप्य गोत्राचा उच्चार करावा. 14 तारखेचा वार, 14 तारखेची तिथी, नक्षत्र याचा उच्चार करावा. आणि तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात आणि कोणती सेवा करत आहात याचा उच्चार करावा. त्यानंतर हातातलं पाणी तामनात सोडावं. परत 2 पळी हातात पाणी घ्यावं. परत तामनात सोडावं आणि महाराजांना नमस्कार करून परत तुमची कोणती इच्छा आहे ती सांगावी. त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची 1 माळ जप करायची आहे. माळ नसेल तर अगदी माळ नसेल तर अगदी 108 वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर आपल्याला जे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आहे त्याला सुरुवात करायची आहे. स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीमध्ये 1 ते 21 अध्याय आहे. मग रोज जर तुम्ही 3-3 अध्याय वाचले तर 7 त्रिक 21 जे अध्याय आहे ते तुमचे 7 दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे. आणि तुमच्याकडे वेळ नाही तर तुमची ही सेवा अगदी 6-7 मिनिटांमध्ये रोज कंप्लीट होणार आहे. मग तुम्हाला ही सेवा रोज करायची आहे. रोज तुम्ही ही सेवा करताना फक्त तुम्हाला वेळेचं बंधन पाळायचं आहे. वेळेचं बंधन कसं तर ही सेवा जर तुम्ही पहिल्या दिवशी 7 वाजता केली सकाळी तर दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळीच करा. जर तुम्ही ही सेवा संध्याकाळी केली तर ही सेवा संध्याकाळीच करा. कोणतीही सेवा करा, पण त्या सेवेचं पुण्यफळ लाभायचं असेल किंवा तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला त्याच वेळेला ती सेवा करायची आहे. म्हणजे तुम्ही जर पहिल्या दिवशी सकाळी केली तर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी सुद्धा ही सेवा तुम्हाला त्याच वेळेला करायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, सेवेचे काही नियम आहेत का? नियम काहीही नाही. कांदा लसूण शक्यतो टाळा.
मांसाहार करू नका, घरात मद्यपान करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं हात जोडून सांगते, सेवा करत असाल, वेळात वेळ काढून सेवा करत आहात, चुकूनही पर अन्न खाऊ नका. आता पर अन्न म्हणजे काय? आजूबाजूचं नातेवाईकांचं पर अन्न खाऊ नका. काही कारणास्तव बाहेर गावी जावं लागलं, मग काय करावं? तर पैसे देऊन तुम्ही ते अन्न खाऊ शकतात, पण शक्यतो शक्य झाल्यास तुम्ही घरून जर जेही अन्न आहे ते नेलं तरीही चालेल. तुम्हाला जसं शक्य होत असेल तसं करा, पण फुकटचं अन्न चुकून खाऊ नका. देवाच्या ठिकाणी गेला तर तिथला तुम्ही प्रसाद खाऊ शकतात, त्याला काही हरकत नाही. अशा प्रकारे आपल्याला 7 दिवसीय श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे आणि जेही पुण्य आहे ते आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे. कारण महाराजांचा 20 मार्च 2026ला प्रगट दिन आला आहे आणि या दिनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जो हा दिवस आहे हा सोन्याहून सुद्धा पिवळा आहे. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि या दिवशी आपण जर महाराजांची अतिशय प्रभावी सेवा केली तर निश्चित ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्यावर अखंड कृपाहस्त राहणार आहे. अशा प्रकारे आपल्याला 7 दिवसीय श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे आणि सर्व पुण्यफळ आपल्याला आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे. अतिशय साधी, सोपी पण अतिशय प्रभावी सेवा आहे. निश्चित करावी. वेळ नसेल तरी महिलांनो, पुरुषांनो, दादांनो, ताईंनो अगदी 5-6 मिनिटं काढा आणि ही सेवा पूर्ण करा. अगदी 7 मिनिटं सुद्धा आपल्याकडे असूच शकत नाही, असं होऊ शकत नाही. अतिशय प्रभावी सेवा आहे. निश्चित तुमची जी ही इच्छा असेल स्वामी समर्थ महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.